प्रकाशची जादुई बाग आणि निप्रास ग्रोमोर। एका सुंदर गावात प्रकाश नावाचा एक अतिशय मेहनती शेतकरी राहत होता। प्रकाशला आपली जमीन खूप मनापासून आवडायची, पण गेल्या काही काळापासून त्याच्या शेतात पीक नीट येत नव्हते। जमीन कोरडी पडली होती आणि रोपे सुद्धा छोटी आणि कमकुवत दिसत होती। प्रकाश चिंतेत होता, पण त्याने हार मानली नाही। एक दिवस प्रकाशला निप्रास ॲग्रोबद्दल माहिती मिळाली। त्याला समजले की ग्रोमोर नावाचे एक खास औषध आहे जे झाडांना शक्ती देते। प्रकाशने उत्साहाने ग्रोमोरची एक पांढरी बाटली विकत आणली। त्यावर हिरव्या रंगाचे सुंदर पान आणि निप्रासचा लोगो होता। प्रकाशचा छोटा मुलगा अद्वैत धावत त्याच्याकडे आला। अद्वैतने विचारले, बाबा, हे काय आहे? याने आपली रोपे मोठी होतील का? प्रकाश हसून म्हणाला, हो बाळा, हे केवळ औषध नाही, तर आपल्या जमिनीला संजीवनी देणारे बायोस्टिम्युलंट आहे। अद्वैतने पुन्हा विचारले, पण बाबा, शाश्वत शेती म्हणजे काय? प्रकाशने त्याला जवळ घेतले आणि सांगितले, शाश्वत शेती म्हणजे अशी शेती जी जमिनीला इजा न पोहोचवता तिला वर्षानुवर्षे सुपीक ठेवते। निप्रास ग्रोमोर आपल्या मातीचा दर्जा सुधारते आणि पर्यावरणाचे रक्षण करते। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रकाशने शेतात काम सुरू केले। त्याने निप्रास ग्रोमोर पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन आपल्या रोपांवर फवारणी केली। त्याला माहिती होते की हे औषध रोपांच्या मुळांना मजबूत करते आणि त्यांना जमिनीतून सर्व पोषक तत्वे खेचून घेण्यास मदत करते। काही दिवस उलटले आणि एक चमत्कार झाला। अद्वैत धावत शेतात गेला आणि ओरडला, बाबा, लवकर या, बघा आपली रोपे कशी हसत आहेत। शेतातील प्रत्येक पान आता गडद हिरवे आणि ताजेतवाने दिसत होते। रोपांची वाढ पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त वेगाने झाली होती। प्रकाशने पाहिले की केवळ झाडेच नाही, तर जमिनीतील ओलावाही टिकून होता। निप्रास ग्रोमोरमुळे रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली होती। आता प्रकाशला कीड लागण्याची भीती नव्हती। त्याची मेहनत आणि निप्रासची साथ फळाला येत होती। कापणीचा दिवस जवळ आला। प्रकाशच्या शेतात इतकी मोठी फळे आणि भाज्या आल्या होत्या की संपूर्ण गाव बघायला आले। वांगी, टोमॅटो आणि मिरचीने झाडे वाकून गेली होती। हे सर्व निप्रास ग्रोमोरच्या जादुई परिणामामुळे शक्य झाले होते। गावातील इतर शेतकरी मित्र प्रकाशकडे आले। अद्वैतने आपल्या मित्राला सांगितले, आमच्या बाबांनी निप्रास ग्रोमोर वापरले आणि बघा आमचे शेत किती सुंदर झाले आहे। प्रकाशने सर्वांना शाश्वत शेतीचा आणि निप्रास ॲग्रोचा संदेश दिला। आज प्रकाश एक यशस्वी शेतकरी आहे। त्याने दाखवून दिले की जर आपण आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा वापर केला तर आपली धरतीमाता आपल्याला भरभरून देते। प्रकाश, अद्वैत आणि त्यांचे हिरवेगार शेत आता आनंदाने डोलत होते।